वेद मनाचा शोध बातमीचा, नायकांचा नायक राष्ट्रनायक, RSTC न्यूज नेटवर्क. नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जमात-ए-इस्लामी हिंद शाखा अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर मार्गदर्शन भाषणात म्हणाल्या की नव्या पिढीला धर्म नव्हे तर माणूस वाचवायला शिकवले पाहिजे. कारण सूर्याला कुठला धर्म नसतो, मातीतून उगवणाऱ्या अंकुराला कुठला धर्म नसतो, मंदिराच्या कळसावर मस्जिदीच्या भिंतीवर बसलेल्या चिमणीलाही कुठला धर्म नसतो, ब्लड बँकेतील रक्ताला कुठला धर्म नसतो, अनाथ आश्रमातील निरागस बालकांनाही कुठला धर्म नसतो, अत्तराला कुठला धर्म नसतो व सर्व धर्माचे रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीलाही कुठला धर्म नसतो, अशी भावनिक साथ घालत त्यांनी सर्व उपस्थितांच्या टाळ्या घेऊन मने जिंकली. त्यांच्या या सुंदर अशा मार्गदर्शनाची सर्वत्र चर्चा होत असून शांततेचा अंबाजोगाई पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. पाहूया. आम्हा पोलिसांना खरंच चांगलं बोलता येत नाही, वेगळ्या अर्थाने नाही. तुम्ही लाठी द्या, कॉन्फिडंटली हे करू, पण माईक आला की थोडं घाबरायला होतं. तरी थोडक्यात संपवते. मी काय बोलणार, इतके मोठे मोठे वक्ते इथे आहेत की त्यांना ऐकायला तुम्ही सगळेच उत्सुक आहात. खूप छान बोलले, लोमटे दादा खूप छान बोलले, म्हस्के साहेब खूप छान बोलले. त्या मानाने मी फार छोटी आहे. 7 महिने झाले मी अंबाजोगाईत आली आहे. एक 6-7 जिल्हे केलेत आत्तापर्यंत. त्या 6-7 जिल्ह्यांचा अनुभव घेऊन पहिल्या मीटिंगमध्ये मी आमच्या PIंना विचारलं, काय बाबा कसं आहे वातावरण. माझ्याकडे एक 6 तालुके आहेत, अंबाजोगाई, परळी, बर्दापूर, केज, माजलगाव, धारूर असे हे आहेत. अंबाजोगाईंच्या PIंना मी विचारलं, काय अंबाजोगाईत काय काय गँग वॉर. ते म्हणाले नाही. त्यांना म्हटलं हिंदू मुस्लिम, ते म्हणाले नाही. त्यांना म्हटलं इतर काय, ते म्हणाले नाही. त्यांना म्हटलं आपण पोलीस स्टेशन बंद करूया, जर काहीच नाही. आणि खरंच ह्या गेल्या 7 महिन्यांमध्ये मला एकदाही अंबाजोगाईत रस्त्यावर यावं लागलं नाही. याचं सगळं श्रेय हे अंबाजोगाईकरांना आहे. खूप छान सांगितलं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये. म्हणजे मी जे 7 महिन्यात अनुभवलं ते त्यांनी ते शब्दात सांगितलं. याचं खरंच श्रेय हे अंबाजोगाईकरांना आहे. काय होतं की इतर वेळेस साधी HMNC जरी आली, रात्री 1 वाजता फोन खणखणतो आणि साधी NC असते काहीतरी, पण त्याचं रिपोर्टिंग अगदी DG ऑफिसपर्यंत करावं लागतं. इतकं वातावरण खराब आहे सध्या. 1 महिन्यापासून तुम्ही सगळे पण बघत असाल की सध्या जे वातावरण खराब झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात जास्त टेन्शन, सगळ्यात जास्त ट्रेस हा आम्हाला आहे. पण जेव्हा हे अंबाजोगाईतलं आश्वासक वातावरण बघते तेव्हा इथले जे समोरचे सर्व जे अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना मी असं म्हणेल की अंबाजोगाईचा पॅटर्न आपण पूर्ण राज्यात का नाही हे करू, याचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे आमचं काम थोडंसं कमी होईल मला असं वाटतं. अंबाजोगाई पॅटर्न पूर्ण राज्यात आला तर आम्ही निम्म काम 8 तासाची ड्युटी तेव्हा नक्की होईल असं मला वाटतं. आम्हाला किती सध्याचं वातावरण किती हे आहे. जसं त्यांनी सांगितलं की लहानपणापासून त्यांना कधी कुणी शिकवलंच नाही की मुस्लिम काय हिंदू काय हे कुणी नाही शिकवलं. मी पण जेव्हा त्यांनी बोलल्यानंतर मी माझ्या बालपणात डोकावले, अरे आपल्याला पण खरंच कोणी नाही शिकवलं की. मला आठवतं माझ्या आजी बरोबर जी मुस्लिम बहुल एरियात राहायची, तिच्या बऱ्याचशा मैत्रिणी ह्या मुस्लिम होत्या. त्या विचारांची आजी, म्हणजे शिकलेली पण नव्हती ती, पण तिच्याबरोबर मी जेव्हा त्यांच्या लग्नांमध्ये वगैरे जायचे त्या सगळ्या एक मोठ्या ताटामध्ये आम्हाला जेवायला वगैरे द्यायचे, एकत्र जेवायचो. त्यावेळेस आजीने मला धर्म शिकवला नाही कुठला की हा धर्म आहे, हा धर्म आहे. माझ्या वडिलांचे बरेचसे मित्र
हे मुस्लिम होते, आमच्या घरी यायचे. त्यांना पाणी देताना माझ्या वडिलांनी कधीच शिकवलं नाही की हे कुठल्या धर्माचे किंवा हे काय. कॉलेजमध्ये माझ्या बरेचसे मित्र मैत्रिणी होते, त्यांच्याशी बोलताना व्यवहार करताना कधीच धर्म आड आला नाही. कारण काय, मी माझ्या आत्याकडे जायचे मालेगावला तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. मला आठवतं माझी आत्या शेजारच्या ज्या भाभी होत्या त्या बिचाऱ्या, ते नवरा बायकोच राहायचे. त्या भाभी जेव्हा प्रेग्नेंट होत्या त्यांच्या त्या डिलिव्हरीच्या दिवशी माझी आत्या 2 दिवस त्या लेडीज बरोबर होती. त्यांची डिलिव्हरी जशी आपल्या मुलीची डिलिव्हरी जशी करतात तसे त्या भाभींची डिलिव्हरी केलेली मी बघितलेली आहे. त्यावेळेस आत्याने कुठलाच धर्म नाही पाहिला. मला खूप अभिमान आहे माझ्या आई वडिलांनी, माझ्या आजी आजोबांनी, माझ्या शिक्षकांनी मला धर्मच वाचायला शिकवला नाही, मला त्यांनी माणूस वाचायला शिकवला. आज जे इथे तुमच्या समोर जे 2 शब्द बोलते ते त्यांचं देणे असं मला वाटतं. मी असं सांगेल, नव्या पिढीला धर्म वाचायला शिकू नका, त्यांना माणूस वाचवायला शिकवा. समोरचा माणूस वाचला गेला पाहिजे, तो कसा वाचायचा हे त्यांना शिकवा. तेव्हाच खरं मी असं म्हणेल की जे अखंड भारताचं स्वप्न आहे ती ह्या नवीन पिढी बघू शकते असं मला वाटतं. आणि आज जे आपल्या मनात हा ट्रेस आहे, अरे हे होईल का, ते होईल का. काम करताना पण बघा ना, मला काम करताना माझ्याकडे सांगलीला आमीन नावाचा माझा ड्रायव्हर होता, एकदम प्रामाणिक. माझ्याबरोबर मी पंढरपूरच्या वारीचा मला बंदोबस्त होता 8 दिवस, माझ्याबरोबर 8 दिवस होता. या 8 दिवसात आम्ही जेव्हा मंदिरात एका दिवशी गेलो, मी जेवढ्या भक्तिभावाने त्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं ना, तेवढ्याच भक्तिभावाने मी आमीनला त्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवताना पाहिलं. तेव्हा कुठेच धर्म आड आला नाही. माझ्याकडे आत्ता जो ड्रायव्हर आहे राजू पठाण, राजू मला त्या दिवशी म्हणाला माजलगावला, राजू चला तर निघायचंय, रात्र झालेली होती. राजू मला म्हणाला, मॅडम तुम्ही निवांत झोपा, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळेस मला कुठेच नाही वाटलं की राजू गाडी चालवतोय मी असुरक्षित आहे म्हणून. त्याच दिवशी जेव्हा आम्ही एकदा गेलो, राजूचा 30वा रोजा होता, त्यावेळेस माझ्याबरोबर असणारे जे कर्मचारी होते ते राजूला आठवण करून होते, राजू 6:39 झाले, राजू 6:50 झाले, 6:53ला तुला रोजा सोडायचा आहे. त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठेच हे नाही आलं, राजूच्या रोजाची काळजी त्यांना होती. आमच्या याच्यात कुठेच ह्या गोष्टी येत नाही. आजही मी माझ्या सय्यद नावाचे माझ्याकडे रेल्वेला PI होते, त्यांना मी हक्काने फोन करून विचारते, सय्यद साहेब असा इश्यू आहे, हे आहे, थोडासा इश्यू होते, कसा सॉल्व्ह करू म्हणून हक्काने फोन करते. आणि सय्यद साहेब पण तेवढ्याच हक्काने सांगतात, मॅडम ह्या प्रकारे असं घ्या कागदावरती. त्यावेळेस कुठेच आडी येत नाही ह्या गोष्टी. ट्रेनिंग सेंटरला सोलापूरला असताना मला बॅडमिंटन शिकवणारे जे माझे RSI सय्यद होते, अप्रतिमरित्या मला बॅडमिंटन शिकवलं. त्यावेळेस कुठेच धर्म आडायला नाही, कारण या खाकीच्या आड कधीच धर्म येत नाही. आमचा धर्म एकच, खाकी, आणि तोच राहील. सगळे रंग मिक्स करून बघा, केशरी करा, हिरवा करा, एकत्र निळा करा, शेवटी रंग एकत्र केल्यानंतर खाकी, आणि तो आमचा हा आहे. मला तुम्हाला पण सगळ्यांना तेच करेल सांगावंसं वाटतं की आंबेजोगाईत आज जे वातावरण आहे ते यापुढेही टिकून राहील याची मला खात्री आहे. कारण त्या दिवशी रमजानच्या दिवशी मी जे काही चित्र बघितलं, मला त्या व्यक्तींचं नाव नाही माहिती, आम्ही सगळेच त्या एका लाईनीत उभं होतो की नमाज झालं की सगळ्यांना विश करण्यासाठी. एक 60-65 वर्षाच्या व्यक्ती होत्या, कदाचित असतील पण याच्यामध्ये, मला त्यांचं नाव विचारायचं लक्षात नाही. तर त्या बरोबर सांगत होते, हा खेळणारा मुलगा आहे ना, हा कोणाचा, याचा स्वभाव कसा. आणि हे आल्यानंतर ते मुस्लिम बांधव पण आमच्याकडे दुर्लक्ष करत होते, पण त्यांच्याशी इतकी प्रेमाने गळाभेट घेत होते की मला जाणवलं यांचं जे आतापर्यंत 65 वर्षाचं क्रेडिट आहे, काय त्यांची संपत्ती आहे ती त्या दिवशी मला दिसली. प्रत्येक मुस्लिम बांधवाला ते नावानिशी ओळखत होते. हे त्यांचं, मला असं वाटते ही त्यांची खरी संपत्ती आहे. आणि हीच संपत्ती आपल्याला ह्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. आणि अंबाजोगाईकर जे आहेत ते त्यांचं हे जे सौंदर्य आहे, हे जे प्रेम आहे एकमेकांबद्दलचं, ते असंच टिकवून ठेवतील
असं मला वाटतं. जास्त बोलत नाही, शेवटी फक्त एक दोन ओळी बोलते आणि संपवते. पूर्वेकडून उगवणाऱ्या केशरी रंगाच्या सूर्याला, त्या गोळ्याला कुठला धर्म नसतो. मातीतून उगवणाऱ्या हिरव्या रंगाच्या अंकुराला कुठलाही धर्म नसतो. मंदिराच्या कळसावरून मशिदीच्या भिंतीवर जाऊन बसणाऱ्या चिमणीला कुठला धर्म नसतो. ब्लड बँकेत जमा होणाऱ्या रक्ताला कुठला धर्म नसतो. अनाथ आश्रमात वाढणाऱ्या त्या निरागस जीवांना कुठला धर्म नसतो. दिवाळीत कपड्यांवर उडणाऱ्या अत्तराला आणि रमजानच्या दिवशी हातावर चोळणाऱ्या अत्तराला कुठला धर्म नसतो. आणि सर्व धर्मांचं एक सारखंच रक्षण करणाऱ्या आमच्या खादीलाही कुठला धर्म नसतो. या दोन ओळी हे करते आणि माझं मनोगत संपवते. आज मला इथे बोलावलं, मी अभिनंदन करायचं विसरून गेले की अशा जमाते हिंद सारख्या संस्था ह्या जर सगळीकडे असतील तर मला वाटतं की हे ज्या भांडणं आहेत ते नक्कीच मिटतील. अशा एक नाही लाखो जमाते हिंद ह्या तयार झाल्या पाहिजेत. आणि जे लोमटे दादा बोलले, मस्के दादा बोलले, मला वाटतं की इंस्टाग्रामवर याच्यावर जे फालतू रील्स तयार होतात त्यापेक्षा यांचे रील्स तयार करून जर टाकले सोशल मीडियावर तर मला वाटतं की हे एवढं आंबेजोगाई पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण भारताला, जगताला समानतेचा संदेश मिळेल. धन्यवाद.